दोन शब्द मांडायचे असले तर मला मांडण्याचा अधिकार नाही का? मला मांडण्याचा अधिकार आहे ना एक बैलगाडा मालक म्हणून. आणि जर मी दोन शब्द मांडल्यानंतर हा खेळ माझ्या आजोबा पणजोबांपासून चाललेला आहे. ह्यात जर नाशिक, मराठवाडा आणि जर सातारा आपले जे बैलगाडा क्षेत्र आहे याच्यामध्ये जर दोन विभाग होत असतील, जर आपण दोन शब्द चांगले बोलू आणि हे दोन्ही विभाग एकत्र येत असतील तर याच्यामध्ये काय वाईट आहे का? मला 100 कोटीचा फायदा होणार आहे, काय होणार आहे? प्रत्येकाने कधी वाईट नाही करता येत ना, चांगलं करायचा प्रयत्न करा. तर चांगला पण करता नसेल येत ना तर शांतपणे आपला आपण घरी बसा. मी संघटनेच्या सोबत आधी सुद्धा होतो, आता सुद्धा आहे. पण मला एक गोष्टीची खंत वाटते, जिथे मला जे बैलगाडा मालक आहे, शेतकरी वर्ग आहे, त्यांच्या बाजूनी दोन शब्द मला मांडायचे असतील तर मी मांडू शकतो ना. याचा अर्थ असा नाही ना का संघटनेच्या विरोधात काहीतरी मी चुकीचे वक्तव्य करतोय.